नमस्कार. आपण आज आलेलो आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात येथे. शहादा येथे पंचायत समितीच्या आवारात उमेद अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नंदुरबार आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन कार्यक्रम इथं आज आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण बघू शकतात की महिला बचत गट मार्फत इथं स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या स्टॉल मध्ये असंख्य खाद्यपदार्थ तसेच नवनवीन पदार्थांची विक्री करण्यासाठी महिला बचत गटने इथं उपस्थित झालेले आहेत. महिला बचत गट मार्फत स्टॉल लागलेले आहेत. त्या स्टॉलांना भेटी देऊन विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आपण बघू शकतात महिलांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आहे. याच अनुषंगाने या साईटला पण भरपूर स्टॉल लागलेले आहेत, जेणेकरून जे महिला बचत गटांनी स्वतः हाताने बनवलेले जे वस्तू असतात, पदार्थ असतात आणि कमी अल्प दरात ते विक्री करतात. आणि कुठेतरी जे महिला बचत गटांनी बनवलेले हाताने बनवलेले विक्री करणारे जे पदार्थ असतात, कुठेतरी त्यांच्यावर 100% विश्वास दाखवून आज महिला व काही नागरिक ते खरेदी करून घेत आहेत. जे सरस प्रदर्शन शहादा येथे आयोजित करण्यात आलेले आहेत, इथं जास्तीत जास्त महिला बचत गटांमार्फत इथं स्टॉल लावण्यात आलेले आहेत. असे स्टॉल लोणखेडा क्लस्टर मधूनही आलेले आहेत. जे गट आहेत लोणखेडाचे किसान महिला स्वयंसहायता गट आहेत, त्यांनी आज इथं जे आलेले आहेत विक्रीसाठी ते काय काय आणले आहेत त्यांच्याकडनं विचारून घेऊ. काय काय आणलंय तुम्ही आज विक्रीसाठी? शेवाळ्या, पापड, मडची वड्या आणि गुंडळी, वेफर्स, कीस. तर या सर्व ज्या वस्तू आहे या तुम्ही कुठून खरेदी करता का स्वतः हाताने स्वतः बनवतात हाताने. आणि तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि कुठेतरी व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. तर तुम्हाला ही संधी कोणी दिली आणि मार्गदर्शन कोणी केलेलं आहे तुम्हाला? तुमच्या आम्हाला ही संधी उमेदमुळे भेटलेली आहे. उमेदचे आमचे BMM सर, आमच्या CP सुचित्रा मॅडम, आमचे कुणाल कानडे सर उद्योजकाचे काम करतात. आमच्या सर्व ICRP ताई पण मदत करतात उद्योग करणाऱ्यांना. आणि जगदाडे सर स्वतः जातीने लक्ष देतात, तर आमच्या CC पण बघतात सगळं. सुचित्रा सुरवंशी मॅडम, मला सांगा तुम्ही महिलांना कसं मार्गदर्शन केलं आणि तुम्ही कोणाकोणाची मदत घेतली आज महिलांना पायावर उभं केलेले? नमस्कार. आमच्या अभियानाअंतर्गत उमेद अभियानाअंतर्गत महिलांना सक्षम करण्याचं कार्य अभियान करत आहे. तर महिलांना स्वतःची उपजीविका निर्माण करून देणं हाच आमचा अभियानाचा उद्देश आहे. आणि आमच्या उमेद अभियानामार्फत स्टेट, जिल्हा किंवा तालुका स्तरावर जे काही योजना येतात, ज्या काही प्रशिक्षण येतात, त्याच्या माध्यमातून आम्ही CRP ताईंना व त्या गटांना व त्या महिलांना त्यानुसार त्यांना मार्गदर्शन देतात, ते प्रशिक्षण देतात व त्या माध्यमातून उपजीविका निर्माण करण्याची आम्ही संधी उपलब्ध करून देतो. आणि जास्तीत जास्त त्यांचे व्यवसाय कसे वाढतील, चांगल्या पद्धतीने व्यवसाय कसे करतील याचा आम्ही याच बाबत आम्ही प्रयत्न करत असतो. यांना निधी उपलब्ध होतो सर? हा, शासनामार्फत येणारा RF असो, CIF असो किंवा अंतर्गत कर्ज, या पद्धतीने आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून देतो, ज्याला कमी व्याजदर असतं आणि त्यातनं त्यांना उपजीविका निर्माण करता येते, व्यवसाय निर्माण करता येतो. जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरून सगळे जे अधिकारी आहेत ते अधिकारी सर्व या महिलांना मार्गदर्शन, प्रशिक्षण कसं मिळेल, यांना निधी कसा उपलब्ध होईल याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांना रोजगाराची संधी आणि कुठेतरी तेज निर्माण करून देत आहेत की जेणेकरून महिलांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा. उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 18,000 बचत गटांच्या महिला आणि जवळपास 1,80,000 महिला जोडलेल्या आहेत. जिल्हा स्तरावर आपण 2 आठवड्यापूर्वी मिनी सरस घेतला होता. त्याचा रिस्पॉन्स पाहून आम्हाला पुन्हा एकदा असं वाटलं की अजूनही आपण एक कार्यक्रम शहादा सारख्या मोठ्या शहरामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामुळे या 3 दिवस 16, 17 आणि 18 या 3 दिवस आम्ही या ठिकाणी महिलांच्या बचत गटांनी उत्पादन केलेले ज्या वस्तू आहेत त्याचं विक्री प्रदर्शन इथं लावलेलं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की जसं जिल्हा स्तरावर नंदुरबार शहरामध्ये रिस्पॉन्स मिळाला तसा या ठिकाणी सुद्धा फार मोठा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला. आपण पाहत असताल की म्हणजे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा इतक्या महिला या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि संध्याकाळी निश्चितपणे
शहादा शहरवासीय आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी ह्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू त्या दर्जेदार वस्तू आहेत आणि म्हणजे त्याच्यामध्ये कोणती भेसळ नाहीये अशा वस्तू घ्यायला निश्चितपणे या ठिकाणी येतील आणि चांगला रिस्पॉन्स मिळेल. निश्चितपणे जिल्हा स्तराचा कार्यक्रम जेव्हा शहादा शहरामध्ये होतो तर शहादा शहरासाठीची अतिशय अभिमानासाठीची गोष्ट आहे. खास करून महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण कार्यक्रमाला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या बरेचसे जे इथं प्रोडक्ट्स आहेत त्यांना चांगलं एक व्यासपीठ मिळेल, चांगलं मार्केटिंग करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे मी या निमित्ताने संपूर्ण शहरवासियांना किंवा परिसरातील गावातील सर्व जे महिला भगिनी आहेत किंवा परिवार आहेत यांना विनंती करेन की आपण इथं येऊन जे पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आहे, अतिशय मध्यवर्ती भागामध्ये आहे, इथं येऊन जे वेगवेगळे स्टॉल्स इथं लागलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करावा, जे चांगले प्रोडक्ट्स आपल्याला वाटतील त्याची खरेदी करावी. त्यासोबतच जे अतिशय उत्तम प्रकारचं जे जेवणाची व्यवस्था इथं केलेली आहे त्याचा देखील आनंद सर्वांनी घ्यावा हे आवाहन या निमित्ताने मी निश्चितपणाने सर्व शहरवासियांना आणि परिसरातील लोकांना करणार.